प्रत्येक युवक व युवतीकडे वैचारिक नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्व असणे आजच्या काळाची गरज आहे। विज्ञानाच्या प्रगतीने मनुष्याचे भौतिक जीवन सुखी होते, तथापि मनुष्याच्या अंतरंग समृद्धीसाठी मानवी नीती व मूल्यांची जोपासना करणे गरजेचे आहे, तरच मनुष्य खऱ्या अर्थाने सुखी व समाधानी होऊ शकेल। नवभारताची उभारणी जातीच्या पायावर नसून समतावादी विज्ञानाच्या पायावर उभी केली आहे। प्रत्येक समाजाच्या नात्यांचा आदर आणि सन्मान करणे, मानवाच्या मनातील धम्माविषयी भावना विचार व्यक्त करणे, एकमेकांच्या सहवासातील एकमेकांशी माणसे जोडली पाहिजेत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक मानवाला व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानसिक सामर्थ्य दिले आहे, मानवी कणखरपणाला दिलेला आहे। म्हणूनच तथागतांचा धम्म आचरणात आणायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये, समाज मंदिरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचा लावा आणि बौद्ध संस्काराचे धडे गिरवायलाच काहीच हरकत नाही आणि याच धम्मामध्ये कल्याणचा मार्ग नक्कीच सापडेल यात शंका नाही, असे परखड मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राज्याचे प्रमुख एस.के. भंडारे यांनी व्यक्त केले। नुकताच लोहारा येथे लोक वाचनालयात भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने महामानव विचार जयंती संविधान संरक्षण अभियानाअंतर्गत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। याच वेळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। यावेळी प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशल पंचशील देण्यात आले व समारोपावेळी एस.के. भंडारे यांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका वाचून शपथ घेतली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे लोहारा तालुका अध्यक्ष तानाजी मोटे हे होते, तर प्रमुख पाहुणे भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव दक्षिण विभाग जिल्हाध्यक्षा विजयमालाताई धावारे, सरचिटणीस विद्यानंद वाघमारे, कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम, पर्यटन विभाग उपाध्यक्ष विश्वासभाऊ पांडागळे, संस्कार सचिव कुमार ढेपे, कार्यालयीन सचिव दादासाहेब बनसोडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे, अनिल सरतापे, दत्ता गायकवाड, वैभव सिरसट, विठ्ठल सुरते, अनंता कांबळे, सुधाकर गायकवाड, रत्नदीप म्हस्के सह समता सैनिक दलाच्या महिला सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। भारतीय बौद्ध महासभेच्या या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून आज पूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्ता संवाद मेळावा या ठिकाणी चालू आहे। या संदर्भात बौद्ध धम्म आणि त्यांचा प्रसार आणि प्रचार कार्य खूप मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा अग्रेसर आहे। या संदर्भात आपण बौद्धांना काय संदेश देण्यासाठी या ठिकाणी भंडारी सर उपस्थित आहेत, त्यांना विचारूया आपण की बौद्धांचे संदेश या ठिकाणी आपण काय द्याल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता हे अधिकार प्राप्त करून दिले आणि त्याच्यानंतर याच पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या पूर्वी जर आपण विचार केला तर तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई, संत कबीर, संत चोखामेळा, तुकाराम महाराज हे समतेचे सगळे पुरस्कर्ते जे आहेत त्यांनी खूप मेहनत केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती संविधानाच्या माध्यमातून एक त्याला अंतिम टप्पा दिला आणि स्वाभिमान दिला आणि परंतु हे सगळं स्वाभिमान दिला तो स्वाभिमान काढून घेण्याचं किंवा स्वाभिमान लोकांना ज्या चातुर्वर्णातल्या लोकांना आहे त्यांना पचत नाही आहे हे जे समतावादी विषय, त्यामुळं हे संविधान बदलण्याचं कारस्थान व्हायला लागलं। संविधान बदलला पाहिजे, त्याच्यात काय आमची धार्मिक संस्कृती नाही आहे, भारतीय संस्कृती नाही, अशा प्रकारची वल्गना होऊन
समाजामधलं जे वातावरण आहे, जे असहनीय वातावरण निर्माण करण्याचा भाग चालला आहे आणि कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांमध्ये तसंच एक वातावरण निर्माण झालं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर महामानवाची विचार जयंती आहे. वेगळे वेगळे महामानव आता मी सांगितले त्यांची विचार जयंती होणं गरजेचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानकर्त्यांनी केले दिले ते संविधानाचं संरक्षण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा अधिबुद्धी स्वरूप इंडिया या आणि समता सेंटर त्याचे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आता भीमराव यशवंतराव आंबेडकर जे बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांनी संकल्प केला आणि बुद्धी स्वरूपाने संकल्प केला की भारतभर आणि देशभर संपूर्ण महाराष्ट्रभर की हे जे कार्यकर्त्यांचे संवाद मेळावे होणं गरजेचे आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आज मी इकडं लोहारा तालुक्यामध्ये आलो होतो आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी संवाद साधला आणि आम्ही बाबासाहेबांची क्रांती, धार्मिक, सामाजिक, राजकीय क्रांती आम्ही गतिमान करू अशा प्रकारची संकल्प केला आणि भारतीय संविधानाचं प्रास्ताविक वाचन करून त्याचा ते अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत अशा प्रकारची शपथसुद्धा या कार्यकर्त्यांनी घेतली.